बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी आज सोमवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी त्यांना पदभार सोपविले। यावेळी नवनियुक्त नगराध्यक्ष यांनी संतनगरी शेगावला नव्या विकासाच्या वाटा मोकळ्या करून देऊ आणि सर्वांच्या सहकार्याने विकासाचा रथ पुढे नेऊ। संतनगरी शेगाव स्वच्छ व सुंदर राहिली पाहिजे यासाठी नागरिकांनी स्फूर्तीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी करीत विकास निधीसाठी भाजपच्या साथ घालू असे सांगितले। सर, आज पदग्रहण सोहळा पार पडला, नगराध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळली, काय आहे डोक्यात? या शहराचा विकास, या शहराची मंदिराच्या धर्तीवर कशी साफसफाई आणि येणाऱ्या पर्यटकांना शेगाव शहर स्वच्छ सुंदर कसं दिसेल आणि त्यांची गैरसोय कशी टाळता येईल या दृष्टीने आमच्या डोक्यात पूर्ण विचार आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे। विरोधकांनी आज आपल्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, विरोधकांनी कशी साथ घालायला? शेगाव शहराच्या विकासासाठी जो जनादेश त्यांना मिळालेला आहे, मला मिळालेला आहे, त्या जनादेशाच्या आधारे त्यांना मी साथ घालेल आणि त्यांचं पूर्ण सहकार्य राहील असा विश्वास आहे। आमदार निधीतून काही निधी आपल्या शेगावसाठी मिळेल, त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार? बिलकुल, या विभागाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे मी जाऊन माझ्या शहरासाठी जो विकास निधी मला आणता येईल तो मी आणण्याचा प्रयत्न करेन। शेगावकरांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? शेगावकडून माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत की बा त्यांनी जे स्वच्छतेच्या बाबतीत जी मदत लागते ती त्या जे स्वयंस्फूर्तीने मदत करता येईल ती त्यांनी मदत करावी। उर्वरित काम नगरपालिका करणारच आहे। मी माझ्या भाषणातच सांगितलं आहे की आपल्याला प्रत्येकालाच या इथं कर्मचारी अधिकारी कोणी असो पदाधिकारी सर्व आम्ही शिस्तीत कामं करू आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा जरूर प्रयत्न करू।